नमस्कार, मी महेश कांबळे, नेटसप कम्युनिकेशन प्रायव्हेट लिमिटेड पुणे या कंपनीच्या माध्यमातून आत्ता आपण नाशिक या ठिकाणी आलोत. नाशिक येथील खेड एक गाव आहे, या ठिकाणी आलो. इथले आपले जे प्रगत पोल्ट्री फार्मर जे आहेत, त्यांनी आपले बायोफिट मधील पेट वेट हे त्यांनी पोल्ट्री फार्म साठी वापरलंय. तर त्यांना खूप एक छानसा असा एक रिझल्ट आलाय आणि तो समजून घेण्यासाठी आज आपण इथे आलोय. तर त्यापूर्वी त्यांची ओळख घेऊया आणि त्याच पद्धतीनं वापरण्याच्या आधी त्यांना नेमकं कसं वाटलं, वापरायच्या आधी नेमकी स्थिती काय होती या दरवर्षी आणि आता त्यांना वापरल्यानंतर काय फरक पडलाय ते समजून घेऊया. तर सर तुमची पूर्ण ओळख द्या. माझं नाव गणेश दशरथ बोंद्रे. हा. राहणार खेड भैरव. आपण हे प्रोडक्ट ह्याच बॅचला वापरलं होतं. हो. 7-8-9 दिवसापासून आपण चालू केलं होतं. कोणाच्या तर माध्यमातून आलं होतं तरी तुम्हाला हे? आपल्याला तुकाराम सोनवणे ते ओके. दाजी जे आमचे हा हा त्यांच्या माध्यमातून आलं होतं. आणि याचं सर्वात महत्वाचं म्हणजे आपली पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे पहिल्या दिवशी 11 मर झाली होती आणि दुसऱ्या दिवशी 15 मर झाली होती. हम्म. तर 7 दिवसापर्यंत आपली कंटिन्यू मर इथं पुस्तकावरती रेकॉर्ड आहे 4, 5, 6 अशी चालू होती. आणि ज्या दिवसानंतर 7व्या दिवसानंतर आपण हे वापरलं हम्म. त्यानंतर आपली मर 0, 1 किंवा मग 2 म्हणजे ती आतापर्यंत आज आपला 33वा दिवस आहे. हम्म. आज आपल्याकडे 61 मर आहे. त्याच्यातली 15 आणि 11 मर ही पहिल्या 2 दिवसात झालेली आणि 34 दिवसापर्यंत आता तुम्ही पक्षी पण बघू शकता. एकदम म्हणजे आज 28-20 या फीडला आपलं वजन 2 किलोच्या प्लस निघून गेलंय. आपला FCR आजच्या हिशोबाने 1.47 लागत होता, तो आपला 1.41 बसतोय. ओके. एवढा मोठा फरक पडलाय खूप आपल्याला. मोठा फरक हा. पडलाय तो. हा. दरवर्षी पेक्षा हा बॅच मध्ये म्हणजे दरवेळीपेक्षा ह्या बॅच मध्ये खूप चांगला रिझल्ट आलाय. एकदम परफेक्ट. कारण आपण हा. 10व्या दिवशी जे वजन घेतो ना ते हो. आपल्याकडे आतापर्यंत हायेस्ट 300 आलेलं आहे. ओके. आणि हे पेटवेट वापरल्यानंतर आपल्याकडं 10व्या दिवसाचं वजन 344 ते 345 ग्रॅम आलं होतं. आणि त्याचं ओके. रेकॉर्ड पण मेंटेन आहे. आपण पेटवेट वापरलेलं आहे. तुम्ही हा. बघू शकता पक्षाचा पायाची जी कलर आहे तो पूर्ण पिवळा आहे. आणि कलर पिवळा असल्यामुळं याचं वजन लगेच लक्षात येतं. आज 34वा दिवस आहे. याचं वजन 2600 प्लस आहे. आणि पक्षाचा सीना पण बघा, पक्षाची हे पण बघा. एवढा हिट आहे. समजा आता जवळजवळ 35-36 टेम्परेचर आहे. हा. पक्षाची फिडिंग बघू शकता तुम्ही. खूप छान. पाणी फिडिंग, खाद्य याची फिडिंग, तुम्ही इम्युनिटी 100% पॉवर. समाधानी आहात. हो, एकदम आणि पाय 100%. पण जाड आहे ना म्हटलं ते. पायाची हा. साईज पण चांगली. लगे व्हिडिओ मध्ये लक्षात येईल. म्हणजे कमकुवत पक्ष्यांची तिथून सुरुवात असते का पाय किरकोळ राहतात. ते बरोबर. फक्त दाखवू शकतो तुम्ही इकडे. आणि पक्षी बघा ना या दिवसात 34 दिवशी मध्ये गेल्यानंतर सगळे पक्षी बाजूला गेले म्हणजे पक्षी चंचल आहेत तेवढे पक्षी ऍक्टिव्ह आहे. असं. ओके. 3,500 आहेत का पक्षी? हो, 3,500. ओके. तुमचा विश्वास वाढल्यामुळे हे आता तुम्ही कंटिन्यू करणार आहात. हो, म्हणून तर मित्रांना सांगितलं ना, आमचा पोल्ट्री फार्मरचा एक विषय राहतो. हा. खोटी माहिती शक्यतो आम्ही देतच नाही. आणि देऊ- कारण कसं राहतं, हम्म. 40 दिवस वाया जातात फार्मरचे. बरोबर. फुकट कोणत्या तरी औषधाची मार्केटिंग करण्यात काही अर्थ नाही. ज्याचा रिझल्ट आलाय तीच सांगणार आहे आम्ही. बरोबर. म्हणून माझे दोन्ही मित्र आहे, आम्ही क्लासमेट होतो, सोबतच पोल्ट्री टाकलेल्या आहेत आम्ही. त्यांना त्याच्यामुळे सांगितलं की बाबा असं असं आहे. त्यांना या त्यांनाही गोष्टीची पण भीती आहे का आपल्यामुळे कोणी लॉसेस जाता कामा गेलं नये. नाही पाहिजे. जे सर्वात प्रॉपर आहे महत्त्वाचं. कारण त्यांनी आम्ही पहिल्यांदा जाणतो, स्वतः आम्हाला वापरलं. माहिती आहे, आम्ही 40 दिवस घातले असता. बरोबर. एखाद्या औषधाने बॅड इफेक्ट देण्यापेक्षा जे आहे खरं तेच सांगितलेलं कधी चांगलं. समोरासमोर आहे, 2 दिवसाचा फरक आहे आमच्या पक्षांमध्ये. हा. त्याची मर, माझी मर, माझा पक्षी आणि सर्व समोर आहे direct. आणि आपण बघूया ना उमेश सरांची पण पोल्ट्री एकदा विजिट करूया ना आपण जाऊन बघूया ना. करू शकतो. हो, काहीच अडचण नाही, चालेल. तिथे जाऊन बघू. थँक्यू.